सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वांना साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी माय लाईफ शीतल ह्या चॅनलवरती मी शीतल तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशाच ताईंना स्वामींची सेवा करायची इच्छा आहे। बऱ्याचशाच ताई नवीन स्वामी सेवेकरी झालेले आहेत। असं जसं की यूट्यूबर बऱ्याच ताई आहेत ज्या स्वामींची सेवा करतात, अभिषेक करतात किंवा स्वामींच्या सेवा सांगतात आणि त्या यूट्यूबर ताईंचं बघून बऱ्याचशाच ताई स्वामींच्या सेवेमध्ये आल्यात। त्याचबरोबर आपले व्हिडिओ किंवा आपल्या स्वामींना जसे मी वस्त्र घालते, अलंकार घालते, त्यांना सजवते, एका बारक्या बाळाप्रमाणे त्यांची माया करते, हे बघून सुद्धा बऱ्याचशाच ताईंना खूप छान वाटतं। कसं असतं माहितीये का, आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम, भरपूर संकट, भरपूर दुःख असतं, पण आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा कोणीच नसतं, हे पण तेवढं सत्य आहे। त्यामुळे योग्य मार्गावरती चालण्यासाठी आणि योग्य मार्ग आपल्याला दाखवण्यासाठी आपले कोणीतरी गुरु असावे लागतात। आता गुरुस्थान म्हणजे तुमची ज्या गुरुवरती श्रद्धा आहे ती, प्रत्येकाचं गुरुस्थान हे वेगवेगळं असतं। गुरूंची रूप जरी वेगळी असली तरी गुरु एकच असतो। जसे की कोणी शंकर महाराजांचं करतं, कोणी गजानन महाराजांची सेवा करतं, कोणी स्वामींची करतं, कोणी दत्तगुरूंची करतं, कोणी तुळजापूरच्या आईची करतं, कोणी महालक्ष्मीची। म्हणजे ज्यांची ज्यांच्यावरती श्रद्धा आहे तेच आपलं गुरुस्थान असतं। आता प्रत्येकाचं गुरुस्थान हे वेगवेगळ्या ठिकाणी श्रद्धा आणि वेगवेगळं गुरुस्थान असतं। फक्त कोणती सेवा करा, कलियुगामध्ये ती सेवा स्वामींच्या चरणी जाते, हे तेवढं सत्य आहे। त्यामुळे बऱ्याचशाच ताई सेवा करतात, सेवेसाठी लागणारं पूजा साहित्य हे आपल्याकडे मिळतं। खेड्यापाड्यामध्ये बऱ्याचशाच ठिकाणी आपल्याकडून पूजा साहित्य पोहोचत आहे स्वामी मूर्ती आर्ट मधून। तर आता बघा, स्वामींच्या बऱ्याचशाच ताईंचं मूर्त्यांचं बुकिंग आहे आणि कसं असतं, एक इच्छा असते की तुम्ही बघताय आपले स्वामी मूर्ती आर्टचे बरेचसेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती असतात। प्रत्येकाची एकच इच्छा असते की शीतलताई तुमच्या हातून स्वामींची पूजा करून पाठवा, जेणेकरून आमच्या घरामध्ये सुद्धा तुमच्यासारखीच एक सकारात्मकता किंवा तुमचं जसं स्वामींनी चांगलं केलंय, कल्याण केले, स्वामींची कृपा तुमच्यावरती जशी झाली तशी अगदी आमच्यावरती व्हावी आणि एक विश्वास असतो। आणि कसं असतं माहितीये का, मी सेवा करू किंवा तुम्ही सेवा करा, फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता असायला पाहिजे। तुम्हाला तुमच्या प्रत्येक सेवेचं फळ हे मिळतंच, त्यासोबत तुमच्या सेवेमध्ये सातत्य सुद्धा असायला पाहिजे। आता तुम्ही स्वामींची मूर्ती घेताय तर स्वामींच्या मूर्तीला विधिवत अभिषेक करायचा, स्वामी समर्थ महाराजांचा 3 अगरबत्ती लावून त्यांचा जप करायचा आहे, ब्रह्मा विष्णू महेश। तर स्वामींचा जप करा तुम्ही। आणि माळ जर नसेल किंवा काही काही ताईंना माळ अशी ओढायला जमत नाही, तर अशा वेळी काय करावं, तर तुम्हाला अशा वेळी एकच करायचंय, स्वामींची 1 2 3 किती अगरबत्ती लावा, पूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत स्वामी समर्थ महाराजांचा तुम्हाला अखंड जप करायचा आहे आणि ती विभूती तीर्थ म्हणून थोडीफार घ्यायची आहे। तर आपल्याकडं नॅचरल अगरबत्त्या मिळतात, ज्याच्यामध्ये केमिकल नाहीये, कोणते अॅनिमल्स वरती त्या अगरबत्त्यांचं टेस्टिंग नाहीये। त्याचबरोबर आपल्याकडल्या अगरबत्त्या आहेत त्या कोणतेही केमिकल, कोणतेही कलर त्याच्यामध्ये ऍड नाहीयेत। सगळ्या अगरबत्त्या आपल्याकडल्या तुम्हाला नॅचरल मिळतात। त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांची पितळी सुद्धा मूर्ती मिळते आणि रेझिन मध्ये पण मिळते। त्यासोबत स्वामी समर्थ महाराजांचे सुंदर असे आपल्याकडे वस्त्र सुद्धा उपलब्ध आहेत। तर तुम्हाला स्वामींची मूर्ती आणि वस्त्र आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील। तर ज्या ताईंचं स्वामींचं बुकिंग आहे त्या नाशिकच्या आहेत, त्यांची छान अशी मंत्र पुष्पांजली मी केलेली आहे, विधिवत पूजा केली, स्वामींनी खूप गोड असे वस्त्र घातलेले आहेत आणि स्वामी जाण्यासाठी तयार झालेत। त्याचबरोबर आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आईसाहेब विराजमान आहेत। तर ज्या आईसाहेब आहेत त्या आईच्या रूपामध्ये विराजमान आहेत, तर त्यांना आपण आई म्हणतो, आपल्या आईसारखे। किंवा स्वामींनी आदिमाया आदिशक्ती किंवा अंबाबाईच्या रूपामध्ये आपल्या सर्वांना दर्शन दिले। माझी आदिमाया आदिशक्ती रूपामधली मूर्ती बघून बऱ्याचशाच ताईंनी त्या मूर्तीचं बुकिंग केलेलं आहे। तर त्यांची पण आज विधिवत पूजा झालेली आहे आणि प्रत्येकाला स्वामींची मूर्ती, सगळ्या मूर्त्या ही पूजा करून मिळेल। आता बऱ्याचशाच ताई म्हणतात की पूजा करून दिले म्हणजे काय असतं, कारण कसं असतं, मी माझा स्वतःचा वेळ देते किंवा तुमच्यासाठी आमची टीम किंवा आम्ही एक सकारात्मकतेने, एक पॉझिटिव्हिटीने छान पूजा करतो। जेणेकरून कसं असतं माहितीये का, निगेटिव्ह व्यक्ती किंवा निगेटिव्ह गोष्ट हे आपल्या माणसाला बर्बाद करते किंवा ते पूर्ण निगेटिव्ह करून टाकतं। त्यामुळे जो पॉझिटिव्ह व्यक्ती आहे आणि जो पॉझिटिव्ह कार्य करतो त्याच्यामुळे तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी आणि एक सकारात्मकता भरली जाते। त्यामुळे तुमचं जे परिपूर्ण जे शरीर आहे ते सकारात्मक आणि पूर्ण सजीव आणि नवीन उमेदीने, नवीन प्रेरणेने जागं होतं आणि चांगलं कार्य करण्यासाठी आपण प्रवृत्त होतो किंवा चांगलं कार्य आपल्या हातून कर्म घडत जातो। त्यामुळे वाईट कर्माची फळं वाईटच मिळतात। ज्याला पण तुम्ही जे बोलाल तेच तुम्हाला पुन्हा रिटर्न मिळतं, जे पेराल तेच उगवत असतं, हा नियम आहे आपल्या सृष्टीचा। तर आपण जे करू ते चांगलं करा, चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करा, वाईट कर्माने आपलं वाईटच होतं। त्यामुळे जे चांगलं कराल ते चांगलं पेरेल, जो वाईट करतो त्याच्यासोबत वाईटच गोष्टी घडतात, हे पण तेवढंच सत्य आहे। तर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची पूजा, मंत्र पुष्पांजली बघायला मिळेल। ज्या ताईंच्या घरी चाललेत त्यांना छानसं बाळ होऊ दे, सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे स्वामी कृपेने आणि सर्वांवरती माऊलींची कृपा राहो,
हीच मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करते. स्वामींची गोड अशी छान अशी आज पूजा झालेली आहे. तर हे सगळे स्वामी आहेत ते सगळ्या ताईंचे बुकिंगचे आहेत बरं का. स्वामींचे वस्त्र, स्वामींची मूर्ती ही बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे. त्याचबरोबर बघा आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये ही आईसाहेबांची खूप सुंदर आणि गोड आणि रेखीवाशी मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. तर ही बऱ्याचशाच ताई, आता ही जी मूर्ती दिसते ही मुंबईच्या ताईंची आहे, डोंबिवलीच्या स्नेहा गुडगे असं ताईंचं नाव आहे. त्यासोबत ही आदिमाया आदिशक्ती जी तुम्ही मूर्ती बघताय ती सुद्धा खूप छान आहे. ही अर्चना ताईंची आहे. तर ही कोल्हापूरची आहे बरं का, अर्चना पाटील ताईंची. आणि त्यांनी स्वामींची पण घेतली. अर्चना पाटील ताईंची आदिमाया आदिशक्ती आणि स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे. त्यासोबत स्वामींचे वस्त्र घेतलेले आहेत त्यांनी, येल्लो कलर म्हणजे 7 कलरचे स्वामींचे वस्त्र तुम्हाला ते व्हिडिओमध्ये बघायला मिळतीलच. त्यासोबत बघा ही जी मधली मूर्ती आहे ही नाशिकला चाललेली आहे एका ताईंकडं. तर ताईंना बघा 15 वर्ष झालं आई व्हायचं सुख नाही मिळालं आणि त्यांनी स्वामी समर्थ महाराजांचा जप चालू केलाय आणि ताईंना खूप छान आणि पॉझिटिव्ह वाटतंय. म्हणजे सारखे घरामध्ये वाद व्हायचे, विवाद व्हायचे, मूल नसल्यामुळे सगळे लोक त्यांना त्रास द्यायचे. कारण तुम्हाला माहितीच आहे की नातेवाईक आजूबाजूची लोक कशी असतात. त्यामुळे ताई जसं स्वामींची सेवा करतात तसंच त्यांचं चित्त शांत झाले, आजूबाजूचं वातावरण सुद्धा शांत झाले आणि ताईंना खूप छान वाटतंय. त्यामुळे ताईंनी ही मूर्ती ऑर्डर केली आणि स्वामी समर्थ महाराजांना त्यांनी मूर्तीसोबत 7 रंगांचे वस्त्र घेतलेले आहेत. त्यासोबत ही सुद्धा ही जी तुम्ही बघता ही नाशिकच्याच ताईंची मूर्ती आहे. तर त्या ताईंचं नाव आहे माधवी निकम म्हणून. तर त्यांची मूर्ती आहे स्वामींची 5 इंचाची. त्यासोबत ही व्हाईट कलरची जी मूर्ती बघताय ती मूर्ती हडपसरच्या ताईंची मूर्ती आहे बरं का. तर ताईंचं नाव आहे कोमल कांदिवे. तर ही हडपसरच्या ज्या ताई आहेत त्यांची मूर्ती आहे. व्हाईट कलरची शॉल आणि कंठटोपी स्वामींनी घातली बघा. तरी सगळ्या ताई ज्या ज्या ताईंचं मूर्त्या बुकिंगच्या आहे त्यांची सर्वांची बघा लाईव्ह मंत्र पुष्पांजली विधिवत पूजा झालेली आहे आणि त्याच्यानंतर स्वामी माऊली ताईंकडे जाण्यासाठी निघणार आहेत. तर अशा स्वामींच्या गोड छान अशा मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये मूर्त्या आहेत बरं का. आणि प्रत्येकाची मूर्ती ही लाईव्ह मंत्र पुष्पांजली केल्याशिवाय डिस्पॅच करणार नाही. कारण कसं असतं बऱ्याच ताईंचं बुकिंग असतं. त्यामुळे बघा आजपासून पुन्हा एकदा कसं असतं मी लाईव्ह मंत्र पुष्पांजली घेत नव्हते पण पूजा वगैरे करून आम्ही पाठवायचं. पण बऱ्याचशाच ताईंना त्यांचे स्वामी यूट्यूबवरती किंवा लाईव्हवरती बघायला खूप आवडत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आपण स्वामी समर्थ महाराजांची पूजा आणि लाईव्ह मंत्र पुष्पांजली चालू केलेली आहे. तर बघू शकता खूप गोड असे माऊली दिसत आहेत आणि सगळ्या कलरमध्ये खूप गोड गोड वस्त्र आहेत बरं का माऊलींची. तर तुम्हाला आता आपण 5 इंच स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचे वस्त्र जसे की पर्पल कलरची शॉल घातली. त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे, खूप सुंदर असा कलर आहे बरं का. हा वाईन कलर आहे. स्वामी समर्थ माऊलींचा हा वाईन कलरची शॉल आहे, खूप गोड दिसते. त्यासोबत कंथा टोपी सुद्धा माऊलींची आहे. तर तुम्हाला आज माऊलींची सगळे वस्त्र बघायला मिळतील 7 इंच आणि 5 इंच मध्ये. तर ताईंनी बघा खूप सुंदर असा हा वाईन कलर घेतलेला आहे 5 इंच मूर्तीसाठी. त्यासोबत ताईंनी हा बॉटल ग्रीन कलर घेतला आणि ह्याच्यामध्ये कंथा टोपी सुद्धा येते बरं का. ही कंथा टोपी आहे बरं का स्वामींची सुंदर अशी. त्याचबरोबर ताईंनी हा एक व्हाईट कलर घेतलाय म्हणजे 7 रंगांचे 7 वस्त्र आणि स्वामींनी हा घातलेला पर्पल कलर. त्याच्यामध्ये बघा हा एक सुंदर कलर आहे रेड कलर आणि हा ऑरेंज कलर. त्याचसोबत तो एक स्वामींचा येल्लो कलर येतो 5 इंच मूर्तीमध्ये, तुम्ही बघू शकता. हा 5 इंच मूर्तीमध्ये येल्लो कलर येतो. तर अशी स्वामी समर्थ महाराजांची सुंदर अशी ही वस्त्र आहेत. त्याचबरोबर 7 इंच जे स्वामी बसले तुम्ही बघताय त्यांची सुद्धा वस्त्र आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा एक कलर आहे जो की नेव्ही ब्ल्यू कलर आहे. स्वामी समर्थांच्या 7 इंच वस्त्रामध्ये नेव्ही ब्ल्यू कलर आहे. तर ज्यांना नेव्ही ब्ल्यू कलर हवा आहे त्यांनी नेव्ही ब्ल्यू घ्या. तर हा बघा 7 इंच स्वामी समर्थ महाराजांचा मोरपंखी कलर. त्यासोबत हा वाईन कलर. तर ताईंनी मूर्तीसोबत 7 रंगाचे वस्त्र, स्वामींचा गंध, स्वामींच्या बऱ्याचशाच गोष्टी हिनात तर ऑर्डर केलेला आहे. त्यासोबत ही स्वामी समर्थ महाराजांची येल्लो कलरची शॉल 7 इंच मूर्ती आणि हा लाल कलर आणि स्वामीने जो घातलाय तो व्हाईट आणि तो पिंक तो सुद्धा 7 कलरमध्ये येतात. पण स्वामी आज जाणार आहेत त्यामुळे स्वामी वस्त्र वगैरे घालून तयारीतच बसलेले आहेत ताईंकडे जाण्यासाठी. त्याचबरोबर ओरिजिनल आपल्याकडं हिनात तर सुद्धा स्वामींचं मिळतं. स्वामी समर्थ महाराजांचे अत्तर आहेत हे. तर हे बघा हे हिना अत्तर आहे, खूप सुंदर आणि छान क्वालिटी स्वामी समर्थ महाराजांचं ओरिजिनल आपल्याकडे हिना अत्तर मिळतं. त्याचबरोबर बघा हे कस्तुरी अत्तर आहे, हे सुद्धा खूप सुंदर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यासोबत मारवा अत्तर सुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. तर हे मारवा अत्तर आहे. त्यासोबत हे मोगऱ्याचं अत्तर आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी. त्यासोबत माता लक्ष्मींच्या दिव्यामध्ये किंवा त्यांना आकर्षित करण्यासाठी हे गुलाब अत्तर आहे. तर गुलाब अत्तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. त्याचबरोबर आपल्याकडे सुंदर असं हे केवड्याचं अत्तर मिळतं. हे भगवान विष्णूंना प्रिय असणारं केवडा
त्याचबरोबर चाफा, ज्यांच्याकडे चाफ्याची फुलं मिळत नाही खेड्यापाड्यामध्ये, त्यांनी एक थोडंसं चाफ्याला अत्तर लावून स्वामींसमोर ठेवलं तरी सुद्धा चालतं बरं का. त्यासोबत बघा हे चंदन, भगवान विष्णू आणि व्यंकटेश्वर बालाजींना प्रिय असणारं चंदन अत्तर. तर हे सगळ्या प्रकारचे आपल्याकडे अत्तर मिळतात. त्याचबरोबर बघा खूप सुंदर असे हे अत्तर आहेत. आता तुम्हाला अगरबत्ती सुद्धा बघायला मिळेल. त्यासोबत बघा भगवान विष्णू आणि भगवान व्यंकटेश्वर बालाजी म्हणजे विष्णूंना केवढा प्रिय आहे, त्यामुळे ही नक्षत्रम अगरबत्ती आहे बरं का आपल्याकडली. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे, नॅचरल आहे आणि क्वालिटी खूप भारी आहे. ज्या ताईंनी घेतली त्या कमेंट करतीलच. ह्याला नक्षत्रम अगरबत्ती असं म्हणतात. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ही नक्षत्रम अगरबत्ती. बरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ही रोजवूड अगरबत्ती आपल्याकडे मिळते. सर्वांची आवडती फेवरेट ही रोजवूड अगरबत्ती खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे. बऱ्याचशाच ताईंनी ही रोजवूड अगरबत्ती ऑर्डर केली, कारण गुलाबाच्या वासाने किंवा गुलाबा लक्ष्मी मातेला प्रिय आहे, त्याच्यामुळं माता लक्ष्मी आकर्षित होते. व्यवसाय उद्योग असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ही गुलाब अगरबत्ती लावू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची गुलाब अगरबत्ती आहे. स्वामींची सेवा करताना केसर हिना नक्की लावा, कारण केसर हिना स्वामींना प्रिय आहे. तरी केसर हिना खूप सुंदर क्वालिटीची आपल्याकडे अगरबत्ती मिळते आणि खूप छान आहे बरं का. ज्या ताईंनी घेतलंय त्या कमेंट करतीलच. हा फ्लेवर खूप छान आहे, नॅचरल आहे. तुम्ही जप करताना सुद्धा ह्याची विभूती तीर्थ म्हणून घेऊ शकता. ह्याचा वास दिवसभर तुमच्या घरामध्ये दरवळतो. नॅचरल आहे, कोणतंही केमिकल ह्याच्यामध्ये नाही आहे. तर ही केसर हिना अगरबत्ती आहे. ज्या ताईंना हवी त्यांनी ही ऑर्डर केली तरी चालेल. खूप सुंदर आणि ह्याची प्राईस आहे ती फक्त 115 आहे केसर हिना. तर बघा भीमसेन अगरबत्ती, कापूर आणि तुळशीपासून बनवलेली ही भीमसेन शुद्ध अगरबत्ती आहे. शुद्ध कापूर आणि तुळशीपासून बनवलेली भीमसेन अगरबत्ती ज्यांना हवी त्यांनी लवकर ऑर्डर करा. घरातली नकारात्मकता दूर करते, कारण कापरामध्ये किती शक्ती आणि ताकद आहे तुम्हाला माहिती आहे. निगेटिव्हिटी, वाईट शक्ती किंवा आपल्या घराला नजर लागली असेल तर ती सुद्धा ह्या भीमसेन कापराने किंवा अगरबत्तीने दूर होते. ह्याच्यामध्ये तुळस आणि भीमसेन शुद्ध कापूर ॲड आहे, त्यामुळे खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे. ही जवळपास 1 तास जळते. त्यासोबत तुमच्या घरामध्ये 24 तास ह्याचा वास राहतो. अशी शुद्ध भीमसेन कापूर अगरबत्ती आहे. ह्याच्यामध्ये धूपस्टिक पण तुम्हाला मिळेल. जे अगरबत्ती वापरत नाहीत, सगळ्या ज्या मी अगरबत्ती दाखवते त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये धूपस्टिक सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. बघा ही चंदन फ्लोरा म्हणून अगरबत्ती आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे. तर ह्याची प्राइस आहे ती 85 रुपये आहे. चंदन फ्लोरा अगरबत्ती 85 रुपये प्राइस आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे. तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता. तर बघा रुद्राक्ष, 1.5 तास चालणारी रुद्राक्ष अगरबत्ती, बरोबर 1.5 तास चालते ही रुद्राक्ष अगरबत्ती. ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. प्युअर शुद्ध चांगली क्वालिटीची रुद्राक्ष अगरबत्ती आहे. बरोबर 1.5 तास चालते. ह्याची स्टिक खूप मोठी आहे बरं का. एकच स्टिक लावायची, स्टिक जाड आहे आणि बरोबर 1.5 तास ही अगरबत्ती चालते. ही सुद्धा नॅचरल आहे आणि छान क्वालिटीची आहे. त्यामुळे तुम्ही देवपूजा करताना हे अशा अगरबत्त्या तुमच्या देवपूजेमध्ये ठेवा, जेणेकरून घरातलं वातावरण सकारात्मक पॉझिटिव्ह राहील. उघरट वास येत नाही, डोकं दुखत नाही आणि ज्यांना अगरबत्तीचा त्रास आहे त्यांना अगरबत्तीचा त्रास सुद्धा होत नाही. एवढ्या सायलेंट आणि लाईट ह्या चालतात आणि ह्याचा वास जो आहे तो स्मूथ आणि सुंदर असा ह्याचा सुगंध आहे. तर तुम्ही ही सुद्धा अगरबत्ती नक्की घ्या. 1.5 तास चालते. रुद्राक्ष आहे आणि ह्याची स्टिक आहे ती खूप मोठी आणि जाड आहे, त्यामुळे एकच अगरबत्तीची स्टिक लावायची आहे. बरोबर बघा ही ब्रह्मा म्हणून अगरबत्ती आहे 165 रुपयाला. अल्ट्रा प्रीमियम ब्रह्मा अगरबत्ती. ह्याचा वास सुद्धा खूप छान आहे बरं का. 50 ग्रॅम आहे, क्वांटिटी कमी आहे, कारण क्वालिटी आपल्याकडल्या सगळ्या गोष्टींना क्वालिटी असते बरं का. त्यामुळे आपल्याकडे सगळ्या गोष्टी क्वालिटीच्या आणि तुम्हाला चांगल्याच मिळणार. तर अल्ट्रा प्रीमियम अगरबत्ती आहे, खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे. तर लवकरात लवकर तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता. बघा ही सिद्धशिला म्हणून अल्ट्रा प्रीमियम अगरबत्ती आहे. ही सुद्धा म्हणजे आपल्याकडल्या सगळ्या अगरबत्त्या नॅचरल आहेत, केमिकल त्याच्यामध्ये नाहीये, कोणत्या ॲनिमलवर टेस्टिंग नाहीये. त्यामुळे बघा ही 165 रुपयाला आहे. ही सिद्धशिला आहे, ही पण खूप सुंदर अगरबत्ती आहे. तर बघा ही गुगुळ अगरबत्ती आहे. बऱ्याचशाच ताईंना नॅचरल मसाला गुगुळ अगरबत्ती हवी असते, तरी गुगुळ अगरबत्ती आहे आणि ह्याची प्राइस सुद्धा 130 रुपये आहे. ज्यांना गुगुळ नॅचरल अगरबत्ती हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, फक्त 130 रुपये. त्यासोबत बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे आपल्याकडे मिळतात. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. 1 तास 10 मिनिटं बरोबर हा दिवा चालतो. महालक्ष्मी शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेले आहेत. तर खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे आहेत. ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, कारण शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे आहेत आणि भरपूर ताईंनी आपल्याकडे हे दिवे विकत घेतलेले आहेत. कारण ह्याच्यामध्ये 50 वाती आहेत बरं का. बरोबर 1 तास 10 मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा. तर हा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे. ह्याची प्राइस जी आहे
ती फक्त प्राईस तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. 50 वातींचा हा डब्बा आहे. प्युअर शुद्ध गाईच्या तुपाच्या वाती आहेत. तर ही वात 1 तास 10 मिनिटं बरोबर चालते. खूप छान क्वालिटीचे, कारण तुपाच्या दिव्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते, माता लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्याला घरामध्ये छान आशीर्वाद मिळतो, कृपा होते, अखंड लक्ष्मी वास राहतो, मग लक्ष्मी माता स्थिर होते. त्यामुळे 1 तास 10 मिनिटं बरोबर चालणार हा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे. 50 वाती आहेत, 1 तास 10 मिनिटं चालणार आहे. त्यामुळे तुम्ही हा सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा, ह्या पंत्या, तुम्ही ज्या पंत्या बघताय, बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडून पंत्या ऑर्डर केलेल्या आहेत. तर शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या ह्या पंत्या आहेत, तुम्ही बघू शकता. ही पंती जी आहे बरोबर 2.5 ते 3 तास चालते बरं का. भरपूर ताईंनी लक्ष्मी मातेची सेवा तुम्हाला करायची असेल तर तुम्ही 2.5 ते 3 तास चालणाऱ्या तुपाच्या शुद्ध गाईच्या पंत्या ऑर्डर करू शकता. कारण भरपूर वास्तुशास्त्रामध्ये आपले आर्थिक प्रॉब्लेम असतील किंवा काही ना काहीतरी चालू असतं, तर अशा वेळी सेवा सांगतात की तुम्ही तुपाचा दिवा मातीच्या भांड्यामध्ये लावा, जेणेकरून तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होईल किंवा तुमचे संकट दूर होतील किंवा अखंड लक्ष्मी होईल. त्याचसोबत तुमचा व्यवसाय उद्योग छान चालेल. त्यासोबत बघा, हे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे जे दिवे आहेत, हा फक्त अर्धा तास चालतो. 1 तास आणि अर्धा तासामध्ये तुम्हाला मी आता फरक सांगितला. तर हा फक्त अर्धाच तास चालतो. तर 1 तास चालणार तुम्ही बघितलाच असेल. हा 1 तास चालतो. हा मोठा आहे आणि हा त्याच्यामध्ये छोटा साईज आहे. तर हा मोठा तुम्ही घेऊ शकता किंवा हा सुद्धा घेऊ शकता अर्धा तास चालणारा. ह्याच्यामध्ये 30 पीस आहेत. हा 30 क्वांटिटीमध्ये आहे आणि हा मोठा आहे तो 50 क्वांटिटीमध्ये आहे. तर हे तुम्ही अगदी 30 घेऊ शकता किंवा 50 क्वांटिटी घेऊ शकता. तर हा डब्बा आहे तो 30 वातींचा डब्बा आहे आणि तुम्हाला हा सुद्धा घरपोच मिळणार. सोबत ह्या शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या तुम्हाला पंत्या सुद्धा घरपोच मिळतात. तर तुम्हाला ज्या ज्या पूजा साहित्याच्या वस्तू हव्या आहेत त्या लवकरात लवकर ऑर्डर करा. त्यासोबत बघा, तुम्हाला भरपूर धूपस्टिक किंवा तुम्हाला भरपूरचं पूजा साहित्य आज बघायला मिळेल व्हिडिओच्या माध्यमातून. त्याचबरोबर बघा, तुम्हाला कापूर सुद्धा आपल्याकडे भीमसेन ओरिजिनल मिळतो. तर ह्या पंत्या आहेत. तर तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवा करताय किंवा कोणती माता लक्ष्मी सेवा करताय किंवा स्वामींचा जप करताय किंवा तुमच्या घरामध्ये कोणी आजारी आहे किंवा निगेटिव्हिटी खूप वाटते, तर त्याच्या रूममध्ये सुद्धा तुम्ही 2.5 ते 3 तास चालणारी पंती ठेवू शकता. ह्याने एक सकारात्मकता आणि पॉझिटिव्ह एनर्जी त्या व्यक्तीला मिळते किंवा आपल्या मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही, अशा वेळेस सुद्धा तुम्ही हा त्यांना दिवा लावू शकता त्यांच्या रूममध्ये. खूप सुंदर क्वालिटीचा हा दिवा आहे. त्यासोबत बघा, स्वामी समर्थ महाराजांसाठी लागणारे आपल्याकडे गंध उपलब्ध आहेत. तर ओला गंध सुद्धा मिळतो. तर हा ओला श्वेतगंध आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा ओला श्वेतगंध आहे. तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता. बरोबर, हा स्वामीगंध आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा स्वामीगंध आहे. अगदी तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता. खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचा हा स्वामीगंध आहे. तुम्हाला जो हवा तो ऑर्डर करू शकता. ओरिजिनल आहे. पादुकांना सुद्धा ह्याचं तुम्ही लिंपन करू शकता ह्या स्वामी समर्थ गंधाचं. खूप छान सुगंध आहे आणि ओरिजिनल स्वामीगंध आपल्याकडे मिळतो. त्यासोबत बघा, हा अष्टगंध आहे. मी नेहमी वापरते स्वामी समर्थ महाराजांना, पादुकांना, कारण हा केशर अष्टगंध आहे बरं का. केशर चंदन अष्टगंध आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा अष्टगंध आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. खूप छान ह्याचा वास आहे, सुगंध आहे आणि हा आपल्या कपाळी लावला तर एक सकारात्मकता नांदते. आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जातो तेव्हा तुम्ही चंदन टीका लावू शकता. केशर अष्टगंध आहे, त्यामुळे तुम्ही अगदी हा सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. बऱ्याचशाच ताईंना दादांना स्पेशल चंदन टीका हवा असतो, तर हा स्पेशल चंदन टीका आहे. ह्याची प्राइस आहे 55 रुपये. तर तुम्ही हा स्पेशल चंदन टीका सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा स्पेशल चंदन टीका आहे. त्यासोबत बघा, आपण मंगळवारी शुक्रवारी माता लक्ष्मी किंवा आपल्या कुलदैवतांची सेवा करतो. तर कुलदेवीला लवंगा आणि विलायची हे खूप प्रसन्न करणारा उपाय तोडगा सुद्धा केला जातो. आपल्याला सांगतात की तुम्ही तुमच्या कुलदेवतेला 11 लवंगा किंवा 108 लवंगा वाहा. तर तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला चाललाय तुळजापूरला किंवा कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका माता, बऱ्याचशाच ताईंचं कुलदैवत हे वेगवेगळं असतं. तर तुम्ही कुलस्वामिनीला जाताना हा विलायची एलदोड्याचा हार आहे, तुम्ही हा नक्की त्यांना अर्पण करा किंवा त्यांना परिधान करा. कारण हा खूप मोठी सेवा आहे. ह्याच्याने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. कारण हा अलंकार, हा विलायची हार किंवा लवंग हार त्यांना खूप प्रिय आहे बरं का. त्यामुळे तुम्ही जेव्हा जेव्हा कुलदेवतेच्या दर्शनाला जाईल त्यावेळेस तुम्ही असा एक विलायची आणि लवंग हार नक्की घेऊन जा. त्यासोबत घरातले तुम्ही जर फोटो असेल तुमच्याकडे किंवा मूर्ती, त्यांना सुद्धा तुम्ही हा विलायची लवंग हार घालू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आहे बरं का. हा बनवायला जवळपास अख्खा दिवस जातो. एक हार बनवण्यासाठी पूर्ण दिवस जातो. त्यामुळे ह्याच्यामध्ये मेहनत खूप असते, कारण ह्या प्रत्येक गोष्टी ह्या व्यवस्थित ओवाव्या लागतात. त्यामुळे हा लवंग हार भरोस ताईंनी विलायची हार लवंग हार आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे. तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. हा लवंग हार हवा असल्यास खूप सुंदर असा विलायची हार आहे, त्याच्यामध्ये लवंग हार सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. सोबत बघा,
हा लवंगाचा हार आहे. तुम्ही आता विलायचीचा हार बघितला, त्याचप्रमाणे हा लवंगाचा हार आहे. खूप सुंदर असा तुम्ही बघू शकता. हा सुद्धा तुम्ही तुमच्या कुलदेवीला अर्पण करू शकता किंवा तुमच्या घरातले देवी देवतांना हा लवंगाचा हार घालू शकता. सुगंध खूप छान आहे. त्यामुळं आपण 11 लवंगा वाहण्यापेक्षा तुम्ही एक हार जरी असा मंगळवारी शुक्रवारी जरी तुम्ही सेवा करताना घातला तरी चालेल. पण ह्याची काळजी व्यवस्थित घ्या. हे पूजा सेवा झाल्यानंतर हा एखाद्या कॅरी बॅगमध्ये व्यवस्थित ठेवायचा आहे किंवा पॅकबंद डब्यामध्ये ठेवा, जेणेकरून ह्याचा सुगंध राहील. खूप सुंदर असा हा लवंगाचा हार आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, कारण हा लवंग हार तुम्हाला कुठेही मिळणार नाही आणि ओरिजिनल लवंग आहेत, सुगंध पण आहे. बऱ्याचशाच ताईंना असं वाटतं की हा हार कसला आहे, तर हा ओरिजिनल आपल्या मसाल्याच्या लवंगाने बनवलेला हा हार आहे. ज्यांना हवा त्यांनी हा हार सुद्धा लवकरात लवकर ऑर्डर करा. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, कॉल कोणी करायचं नाहीये. दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करून हे सगळे पूजा साहित्य तुम्हाला बुक करायचं आहे. त्याचबरोबर बघा, अन्न हे पूर्ण ब्रह्म ही जी पाटी आहे ती बऱ्याचशाच ताईंनी डायनिंग टेबलवरती किंवा त्यांच्या रूममध्ये ठेवलेली आहे. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म हे दिसाय पण छान दिसतं, एक पॉझिटिव्ह वाटतं आणि एक सकारात्मक. ज्यांना किचन डेकोरेशन करायची खूप आवड आहे त्यांनी नक्की ह्या गोष्टी ऑर्डर करा. खूप सुंदर आणि ही छान क्वालिटीचं अन्न हे पूर्ण ब्रह्म अशी आपल्याकडे ही नेमप्लेट आम्ही बनवलेली आहे. खूप सुंदर आहे बरं का, तुम्ही बघू शकता. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेजेस करायचा आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म हे आपल्या डायनिंग टेबलवरती किंवा तुम्ही अगदी एखाद्याला गिफ्टसुद्धा देऊ शकता. बऱ्याचशाच ताई यूट्यूबर आहेत, त्यांना किचन वगैरे डेकोरेशन किंवा त्यांना किचन सजवायला वगैरे खूप आवडतं. त्यांनी नक्की पाटी ऑर्डर करा. बऱ्याचशाच ताईंना किचनमध्ये छान छान पूजा सेवा करायला आवडतात, त्यांनी सुद्धा अन्न हे पूर्ण ब्रह्म ही पाटी नक्की ऑर्डर करा. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची पाटी आहे बरं का. ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करून बुक करा. खूप सुंदर आहे. तुम्ही ह्याच्यावरती हे स्टँड घेऊन तुम्ही ह्याच्यावरती अगदी अशी पाटीसुद्धा ठेवू शकता, पण हे स्टँड वेगळं येतं बरं का. आणि स्टँडसोबत तुम्हाला अन्न हे पूर्ण ब्रह्म ही पाटी खरेदी करावी लागेल. तुम्ही त्याच्या एकावरती तुम्ही हे सुद्धा ठेवू शकता. तुमच्या मुलांच्या अभ्यास रूममध्ये जर तुमची मुलं अभ्यास करत नसतील तर तुम्ही अशी पाटीसुद्धा लावू शकता. तर ह्या पाटीला मॅग्नेट आहे, तर ही सरस्वती मॅग्नेटची पाटी आहे. मनी मॅग्नेट, ह्याला मॅग्नेट पाटी आहे. फ्रीजला लावा किंवा अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये मुलाने अभ्यास करण्यासाठी तुम्ही कुठेही पाटी सरस्वती लावू शकता. तर हे अन्न हे पूर्ण ब्रह्म अशी पाटी मिळते. त्यासोबत तुम्ही सरस्वती पाटी सुद्धा आपल्याकडे खरेदी करू शकता. ही सरस्वती पाटी आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर अशी ब्लॅक कलरची सरस्वती पाटी आहे. ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. ब्लॅक कलरची आहे. तुम्ही पाठीमागच्या मेघांजली कोळीताईंच्या व्हिडिओमध्ये बघितली होती, त्यांनी आपल्याकडे परचेस केली होती. तर खूप ताईंना ती पाटी आवडली होती. तर बऱ्याचशाच ताईंना तेव्हा हवी होती, तेव्हा ही स्टॉकमध्ये नव्हती, पण आता जवळपास 2000 क्वांटिटीमध्ये आपण ह्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि खूप सुंदर अशी मनी मॅग्नेटची पाटी आहे, सरस्वती पाटी. तुम्ही ही सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची सरस्वती पाटी आहे बरं का. ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करून तुम्ही सुद्धा तुमची सरस्वती पाटी बुक करू शकता. सुंदर आणि छान क्वालिटीची सरस्वती पाटी आहे. लवकरात लवकर ऑर्डर करा तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्ये, कारण माता लक्ष्मी ही विद्येची देवता आहे. त्यामुळे तुमच्या मुलांच्या अभ्यास रूममध्ये किंवा एखाद्याला तुम्ही गिफ्टसुद्धा देऊ शकता. जसं की बऱ्याच ताईंना काही गिफ्ट द्यायचं, ज्याचा बड्डे असतो, काही भरपूरसे कार्यक्रम असतात, तर छोट्या मुलांना किंवा त्यांच्या घरामध्ये सुद्धा सरस्वती मातेचा वास राहावा म्हणून तुम्ही ही पाटीसुद्धा गिफ्ट देऊ शकता. खूप सुंदर क्वालिटीची सरस्वती पाटी आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, व्हॉट्सअपला मला मेसेज करायचे. आता तुम्ही अगरबत्त्या बघितल्या, पण अगरबत्त्यासोबत बऱ्याचशाच ताईंना अगरबत्त्याऐवजी धूपस्टिक हव्या होत्या. तर बघा, ही गुलाबाची रोजवूडची धूपस्टिक आहे. तुम्ही अगदी ही सुद्धा ऑर्डर करू शकता. तर ह्या धूपस्टिकची प्राइस आहे 110 रुपये. गुलाबाची अगरबत्ती बघितली, त्याच्यामध्ये तुम्हाला अगरबत्ती काही ताई घेत नाहीत, तर तुम्ही स्टिक वापरू शकता. ही एक धूपस्टिक आहे चाफा. ही एक धूपस्टिक आहे चाफा. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची चाफा अगरबत्ती बघितली. आता चाफा धूपस्टिक सुद्धा आहे आणि चाफा धूपस्टिकची प्राइस आहे ती फक्त 100 रुपये आहे. 100 रुपये 100 ग्रॅम आहे. तसंच ही चंदन आहे. तर बघू शकता, चंदनची धूपस्टिक आहे. तर ह्याची प्राइस जी आहे ती 115 रुपये आहे. चंदनची 115 रुपये आहे. ही चंदन धूपस्टिक आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची चंदन अगरबत्तीसारखी धूपस्टिक. बघा, ही भीमसेन. आता तुम्ही भीमसेनची अगरबत्ती बघितली मागाशी व्हिडिओमध्ये, तर भीमसेन कापूर धूपस्टिक आहे. तुम्ही बघू शकता. ज्या ताईंना अगरबत्ती लावत नाही त्यांनी ही धूपस्टिक घेतली तरी चालेल. शुद्ध भीमसेन कापरापासून बनवलेली आणि तुळशीपासून. तर ही भीमसेन धूपस्टिक आहे 110 रुपयाला. तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची भीमसेन स्टिक. तुम्ही नक्षत्र केवढा अगरबत्ती बघितली. अगरबत्ती जे ताई वापरत नाहीत त्यांनी नक्षत्रम केवढा धूपस्टिक घ्या. ह्याची प्राइस आहे 115 रुपये. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची नक्षत्रम केवढा अगरबत्ती आहे. भगवान विष्णू आणि व्यंकटेश्वर बालाजींना प्रसन्न करणारा हा केवढा धूपस्टिक. जर ही ना अगरबत्ती बघितली
तर केसर हिना तुम्हाला धूपस्टिक सुद्धा आपल्याकडे मिळतो, खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा नॅचरल केसर हिना धूपस्टिक आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. जे ताई अगरबत्ती वापरत नाही किंवा यूज करत नाही त्यांनी हा केसर हिना धूपस्टिक घेतला तरी चालेल. ह्या केसर हिना धूपस्टिकची प्राइस आहे फक्त 115 रुपये. हा खूप छान क्वालिटीचा आहे बरं का. सिम्फोनी हा नवीन धूपस्टिक आहे, ह्याची प्राइस सुद्धा 115 रुपये आहे. खूप छान आणि नॅचरल आहे. सिम्फोनी धूपस्टिक असं ह्याला म्हणतात. ज्या ताई अगरबत्त्या वापरत नाहीत त्याच्यामध्ये बांबू असतो असं बऱ्याचशाच ताईंचं मत असतं, त्यांनी हे धूपस्टिक घेतले तरी चालतील. हे एक ऑइल स्टार म्हणून आहे, खूप सुंदर क्वालिटीचं आहे. ऑइल स्टार सुगंध तर म्हणाल तर एकदम खूप सुंदर आहे. 115 रुपयाला आहे ऑइल स्टारची धूपस्टिक. तुम्हाला जी हवी अगदी तुम्ही ती ऑर्डर करू शकता. बघा फ्रूटचा पायनॅपलचा वास आहे, खूप सुंदर असा सुगंध आहे धूपस्टिकमध्ये. तरी पायनॅपलची धूपस्टिक आहे, तुम्ही अगदी ती सुद्धा ऑर्डर करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची पायनॅपल धूपस्टिक. अगरबत्ती लावण्यासाठी बऱ्याचशाच ताईंना हे तबला स्टँड हवे होते, पण मध्यंतरी स्टॉक आउट झाले होते. भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत काकू. तरी धूपस्टिक हे जे तबला स्टँड आहे हे 2च कलरमध्ये उपलब्ध आहेत बरं का. ज्यांना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 4 किंवा 5-6 अगरबत्त्या एका वेळेस लावू शकता. खूप सुंदर क्वालिटीचं हे तबला अगरबत्ती स्टँड आहे. ज्या ताईंना हवं त्यांनी अगदी ऑर्डर करा. हा जो कलर आहे तो आमसुली कलर आहे आणि त्याच्यामध्ये हा कलर आहे तो असा बॉटल ग्रीन आहे. तुम्ही ह्या 2 कोणतेही ऑर्डर करू शकता किंवा एका वेळेस 2 ऑर्डर करू शकता. तुम्ही कोणालाही गिफ्ट देऊ शकता किंवा खूप सुंदर असं तुमचं देवघर सजवण्यासाठी सुद्धा खूप छान आहे. ह्याला तबला धूप स्टँड असं म्हणतात. तर हे लवकरात लवकर ऑर्डर करा. त्याच्यामध्ये कलर बघू शकता, हा येल्लो कलर आहे. तुम्ही कलर हवा तो ऑर्डर करा. त्याच्यामध्ये हा एक ऑरेंज कलर आहे, तुम्ही बघू शकता ऑरेंज कलर. त्याच्यामध्ये रेड कलर आहे. तुम्हाला एक एक कलर मी दाखवणार आहे. ग्रीन दाखवलं. तर बघा स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. तर हा जो कलर आहे तो आमसुली कलर आहे, वाईन कलर. आमसुली कलर, वाईन कलर. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा येल्लो कलर आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असा लेमन कलर आहे. तर हा एक कलर आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये हा ग्रीन एक कलर आहे. तुम्हाला हवे ते कलर तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याच्यासोबत बघा हा रेड कलर आहे, त्याच्यामध्ये रेड कलर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा ऑरेंज कलर आहे. तर एवढ्या कलर 5 कलर आहे त्याच्यामध्ये. तर तुम्हाला जो कलर हवा आहे अगदी तुम्ही तो ऑर्डर करू शकता. खूप सुंदर असे तबला अगरबत्ती स्टँड आहे. तुम्हाला जे कलर घेणं शक्य आहे अगदी तुम्ही ते कलर ऑर्डर करू शकता. तर असे तबला अगरबत्ती स्टँड आहेत. तर लवकरात लवकर तुम्ही हे स्टँड ऑर्डर करू शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे पूजा साहित्य तुम्हाला घरपोच हवा आहे. आता हा अष्टलक्ष्मी दिवा जो बघताय तो मोठा आहे आणि कोरीव आहे बरं का. कारण मार्केटमध्ये जे तुम्हाला मिळतात 1700 रुपयाला ते ह्याच्यापेक्षा छोट्या साईजचे मिळतात आणि तो 1700 रुपयाचा दिवा सुद्धा आमच्याकडे स्वस्त मिळतो. त्यामुळे बघा अष्टलक्ष्मी सगळ्यात हा मोठा दिवा आहे. ह्याचा साईज आहे तो 7 इंच आहे आणि ह्याचं जे वजन आहे ते जवळपास 2 किलो भरतं. आणि त्याच्यावर बघा गजात लक्ष्मी आहे. काम बघू शकता, कोरीव कामचा दिवा आपल्याकडे मिळतो. आणि आपले जे प्रोडक्ट आहेत ते मार्केटमध्ये कुठेही मिळत नाहीत, कारण वजनदार असतं. जरी तुम्हाला ते स्वस्त मिळत असेल तर तुम्ही कम्पेअर क्वालिटी करा की आपल्याकडे कशी क्वालिटीचे पूजा साहित्य मिळतं. तुम्ही कमेंट रिव्ह्यू सगळ्यांचा बऱ्याच ताईंचा तुम्ही बघत जा आपल्या कम्युनिटीमध्ये. कारण आपण कोणतेही वस्तू असे म्हणजे रस्त्यावरती विकणं आणि मॉलमध्ये याच्यामध्ये फार फरक असतो. त्यामुळे आपलं असं नाही की आज विकले उद्या विषय नाहीये, कारण आपण कंटिन्यू तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कंटिन्यू तुम्हाला आपण दिसत असतो. त्यामुळे जे आमच्याकडे असतं ते आम्ही क्वालिटीचंच विकतो, असं कोणतंही काही विकत नाहीये. कारण टेम्परवारी किंवा टाइमपास. कारण मूर्त्या सुद्धा बघा कोरीव रेखीव आम्ही स्वतः कस्टमाइज करून बनवून घेतो. तुम्हाला आदिशक्ती आदि माया रूपामध्ये आईसाहेबांची मूर्ती कुठेही मिळणार नाही, ती बनवून घेतली. ही वस्त्राचं काम सुद्धा आमचं स्वतःचं आहे. त्यामुळे आम्ही स्वतः बनवून घेतो. आणि क्वालिटी बघू शकता, ह्याला अस्तर असतं, वेलक्रो असतं. खूप सुंदर अशा क्वालिटीचे वस्त्र आहेत. त्यासोबत बघा ही धूप आरती आहे ॲपलची, बऱ्याचशाच ताईंना हवी असते. तरी ॲपलची धूपदाणी जी आहे छोटीशी ही सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तर लवकरात लवकर ही ॲपलची धूपदाणी सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. तर असं हे आपल्याकडे सगळं पूजा साहित्य मिळतं. कसं असतं आपल्याकडल्या ज्या वस्तू आहेत त्या क्वालिटीच्या आहेत. कारण एकदा माणूस देवपूजेचं साहित्य घेतो तो वर्षानुवर्ष वापरतो. मग ते असं हलक्या मटेरियलपासून बनवलेले सुद्धा दिवे असतात, बऱ्याचशाच गोष्टी असतात. पण क्वालिटीला आमच्याकडे खूप महत्व आहे. 2 पैसे जातात पण क्वालिटीच्या बाबतीत स्वामी मूर्ती आर्टचं कोणी हात धरू शकत नाही. कारण प्रत्येक गोष्टी कस्टमाइज, काही गोष्टी आम्ही प्रॉपर बनवून घेतलेल्या असतात. नाहीतर येतोय माल विकायचे असं आपण काही करत नाही. आपले व्हिडिओ बघून भरपूरशी कॉपी होते.
पण कसं असतं, जे ओरिजिनल असतं ते नेहमी ओरिजिनल असतं. रस्त्यावरची वस्तू विकत घेणं आणि एखाद्या दुकानात विकत जाऊन घेणं ह्याच्यामध्ये फार फरक असतो. आणि आध्यात्मिक गोष्टीमध्ये बऱ्याचशा ताई ज्या असतात त्या कधी बार्गेनिंग करत नाहीत, कारण देवाने तेवढं दिलेलं असतं आपल्याला. कारण देवपूजेचं साहित्य घेताना कधी काचकूच किंवा कधी बार्गेनिंग करू नये, कारण ती सेवा घडत नाही. आणि खरंच ज्यांच्यावरती खूप ठिकाणी बऱ्याचशाच गोष्टी बघून जे परचेस करतात किंवा देवाच्या बाबतीत सुद्धा एक रुपयाचा विचार करतात किंवा वाद करतात, अशांना देवाची सेवा कधी लाभत नाही. त्यामुळं आपल्याला खूप देवाने दिले, आपली तेवढी अवकात आहे की आपण देवपूजेच्या गोष्टी खरेदी करू शकू, कारण देवाने तेवढं आपल्याला दिले, देव आपल्यासाठी तेवढं करतोय. कारण माझ्या आयुष्यामध्ये हे आत्ता चालू झाले, पण ह्याच्या अगोदर मी सुद्धा भरपूर ठिकाणावर भरपूर पूजा साहित्य घ्यायचो, पण कधी बार्गेनिंग केलं नाही. कारण देव बघत असतो की आपण स्वतःसाठी सोनं नाणं दागिने चांगल्या साड्या वगैरे घेतो, मग देवाच्या बाबतीतच आपण का विचार केला पाहिजे. आणि देवाने दिलंय ना भरपूर आपल्याला, आणि आमच्याकडे ज्या वस्तू असतात त्या क्वालिटीच्या असतात, त्यामुळे आम्ही कधी कोणाला फोर्स करत नाही. घ्या जिथं तुम्हाला स्वस्त मिळतं अगदी तुम्ही तिथून घेऊ शकता, पण आम्ही क्वालिटी मेंटेन केली. कारण मी तुम्हाला रोज युट्यूबच्या माध्यमातून दिसते, मला रोज तुम्हाला फेस करायचं असतं, त्यामुळे मी जे दिल ते चांगल्या क्वालिटीज तुमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करते. कुरिअरमध्ये काही गोष्टी फुटतूट झाल्या तरी ते तुम्हाला आम्ही भरून देतो नेक्स्ट कुरिअरमध्ये. त्याचबरोबर थोडंफार काही गोष्टी असतील तर त्या माझ्या ताई सुद्धा मॅनेज करतात. तर कसं असतं, रस्ता रोड आणि मॉल ह्याच्यामध्ये फरक असतो. ज्यांना कळला आणि ज्यांना क्वालिटी कळली त्या ताईंचे खूप छान कमेंट असतात, रिव्ह्यू असतात. कारण सगळं पूजा साहित्य ही आपण क्वालिटीचंच विकतो, कारण 10 प्रोडक्ट विकण्यापेक्षा एकच विकायचं, पण चांगलं विकायचं. आणि कसं असतं, हे स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमधून आपल्याला मिळालेलं एक कार्य आहे. कारण देवाचा बिझनेस किंवा ह्या गोष्टी ज्या असतात त्या भरपूर मार्केटमध्ये मिळतात. आपण काही वाईट काम करत नाही, चांगलं काम करतोय. 3च गोष्टीची भीती पाहिजे, एक तर चोरी, वाईट वागणं आणि एखाद्याला धोका देणं. तर आपल्याकडे सगळ्या गोष्टी या चांगल्या क्वालिटीच्या मिळतात. आणि ह्या महाराष्ट्र आपल्या महाराजांचं आहे, आपल्या शिवाजी राजांचा आहे, आपल्या महाराजांचा असल्यामुळं ह्या महाराष्ट्रामध्ये मराठी लोक पुढे चालले की बाकीचे पाय खेचत असतात वाईट कमेंट करून निगेटिव्ह. पण तेव्हा आनंद होतो किंवा वाईट गोष्टी किंवा निगेटिव्हिटी तेव्हाच पसरते की एखादा व्यक्ती सक्सेसफुल असतो, त्याचीच कॉपी मार्केटमध्ये जास्त होते. जो बिकता है वही दिखाते हैं लोग, असं पण चालतं बरं का. त्यामुळं कसं असतं माहितीये का, आपण चांगलं कार्य करतोय किंवा स्वतः त्यांनी आपल्या चांगल्या कार्यासाठी निवड केली. तुम्ही लोक बाहेरच्या राज्यात आलेल्या लोकांकडून वस्तू घेता जाऊन, त्यांचा आपल्या महाराष्ट्राशी काही संबंधही नसतो. पण एखादा महाराष्ट्रीयन माणूस आणि त्यातल्या त्यात मराठी माणूस बिझनेस करत असला की इतकं लोकांच्या पोटात दुखतो, बापरे बाप. म्हणजे जळणाऱ्यांची कमी नाहीये, आणि ही जळतात ते बघून एक मनाला आनंद होतो बरं का. कारण आपण काहीतरी आहे, त्यामुळेच लोक आपली कॉपी करतात, आपल्यावरती जळतात, असं सुद्धा असतं. त्यामुळे कसं आहे, ज्यांनी दिलंय पाठीशी श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे ब्रह्मांड नायकांचा हात आहे, त्यांच्या कृपेने हे चालू झाले. त्यामुळे त्यांचीच कृपाने आशीर्वाद ते कोणी नाकारू शकत नाही. त्यांची कृपा होण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी त्यांची इच्छा असावी लागते. त्यामुळे तुम्ही आम्ही ओरडून काहीच फायदा नाहीये. त्यामुळे त्यांची इच्छा होती, त्यामुळे त्यांनी योग्य कामासाठी निवड केली आणि स्वामी ते कार्य करून घेत आहेत. आणि आपल्या माध्यमातून भरपूर लोकांना रोजगार निर्मिती झाली. त्यामुळे आपण काही दारू वगैरे विकत नाही, त्यामुळे लोक जळतात, त्यांना जळू दे, आणि त्यातून मला फार आनंद मिळतो. तर चला, असं या स्वामी समर्थ महाराजांची तुम्हाला भरपूरशे वस्त्र, मूर्ती, नॅचरल अगरबत्त्या दाखवल्या. आणि ज्या गोष्टी हव्या त्या लवकरात लवकर ऑर्डर करा. खाली नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त्या वस्त्र ऑर्डर करा. कॉल कोणी करू नका. व्हॉट्सअप मेसेजला रिप्लाय देण्यासाठी 3 लोक आपल्याकडे माणसं आहेत, स्वामींनीच पाठवलेले आहेत. कारण स्वामींची कृपा आहे म्हणून हे सगळं शक्य आहे. तर पुन्हा एकदा माझ्या गोड ताईंना, गोड दादांना आणि गोड मावशींना श्री स्वामी समर्थ.